तुम्ही मासे खाणारी मराठी माणसं घाणेरडी आहात म्हणत कल्याणमध्ये गुंडांकरवी शुक्ला नावाच्या व्यक्तीचा मराठी कुटुंबावर हल्ला। कारवाईसाठी शेकडो मराठी कुटुंब रस्त्यावर। सोलापुरातील कुंभारी गावात 7 ते 8 अज्ञातांकडून एसटी बसची तोडफोड। चालक आणि प्रवाशांना खाली उतरवून बस स्वतः चालवत नेली। आंदोलकांनी शहांविरुद्ध घोषणाबाजी केल्याची माहिती। हिवाळी अधिवेशनाचा आज 5वा दिवस। बीड आणि परभणीच्या घटनेच्या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उत्तर देणार। मुख्यमंत्री काय कारवाईचे आदेश देणार याकडे लक्ष। मुंबईमध्ये भाजप युवा मोर्चाकडून काँग्रेस कार्यालय फोडण्याचा प्रयत्न। राहुल गांधींच्या धक्काबुक्कीत भाजप खासदार जखमी झाल्याचा आरोप। पोलिसांकडून लाठीमार। मुंबईतल्या काँग्रेस कार्यालय तोडफोड प्रकरणी महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता। कार्यालय फोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची महाविकास आघाडीची मागणी। अमित शहांचं वक्तव्य आणि राहुल गांधींवर दाखल झालेल्या एफआयआर विरोधात काँग्रेस आक्रमक। देशभरातील सगळ्या जिल्ह्यात आंदोलन करणार। लाडकी बहिणीचा डिसेंबरचा हप्ता अधिवेशनानंतर। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तर पात्र असलेली एकही बहीण योजनेला मुकणार नाही। उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। भारत जोडोत सहभागी काही संस्थांचा शहरी नक्षलींशी संबंध। मुख्यमंत्री फडणवीसांचा गंभीर आरोप। निवडणुका जिंकण्यासाठी शत्रूंना खांदा न देण्याचं आवाहन। मुंबईतील नीलकमल बोट दुर्घटना प्रकरणामध्ये मृतांचा आकडा 14वर। भाऊच्या धक्क्याजवळ हंसाराम भाटी यांचा मृतदेह आढळला। 6 वर्षीय मुलगा अजूनही बेपत्ता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।